नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. 403 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लिपिक संवर्गातलं हे पद आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी. महत्त्वाच्या दोन गोष्टी, मराठीमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी नोकरी ठिकाण मिळणार आहे. एक्झाम सेंटर अर्थात महाराष्ट्रामध्येच अवेलेबल आहे. या सर्व गोष्टींबाबतचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर चॅनलला नवीन असाल तर मला जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे. काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे मित्रांनो, ज्यामध्ये एकूण जागा भरपूर आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. पात्रता कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता. ॲडिशनल क्वालिफिकेशन असं त्यांनी स्पेसिफिक मागितलेलं नाही आहे. परीक्षा आणि नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्येच मिळणार आहे. परीक्षा माध्यम महत्त्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठीमध्ये एक्झाम देता येणार आहे किंवा कोकणी भाषेमधून सुद्धा एक्झाम तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही कोकण भागातले असाल तर अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. वेतन तुम्हाला पे मेथड्सनुसार 2450 ते 64480 या ठिकाणी मिळत आहे. सॅलरी बेस्ड इन क्लास आहे. भरती तुमची, नोकरी तुमची कायमस्वरूपी राहणार आहे. सर्व महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत. या बेसिसवर तुम्हाला लक्षात येईल की फार महत्त्वाची भरती आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे IBPS मार्फत. IBPS मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर या ठिकाणी मित्रांनो कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस IBPS मार्फत पार पाडली जाणार आहे. ज्यामध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट किंवा CSA हे पद या ठिकाणी मित्रांनो भरलं जाणार आहे. जे काय विविध बँका आहेत ऑल ओव्हर इंडिया त्यामध्ये. आता ऑल ओव्हर इंडिया ज्या पार्टिसिपेटिंग बँका आहेत त्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या सर्व बँका या ठिकाणी मित्रांनो पार्टिसिपेट होत आहेत, ज्यासाठी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या सर्व बँकांसाठी कॉमनमध्ये ही रिक्रुटमेंट प्रोसेस मित्रांनो पार पाडली जात आहे. ज्यामध्ये तुम्हाला 24,050 ते 64,480 हा पे स्केल या पदासाठी, कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदासाठी पाहायला मिळत आहे. तुमची सॅलरी खूप चांगली राहणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अलाउन्सेस आणि बाकी सर्व गोष्टी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. सो ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये जी जागा आहेत ऑल ओव्हर इंडिया त्या 11,000 प्लस आहेत. मात्र महाराष्ट्रासाठी जे जागा आहेत त्यासाठी तुम्ही स्पेसिफिक मराठी भाषा येत असेल तरच अप्लाय करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हे पद कोणतं आहे, पार्टिसिपेटिंग बँका कोणत्या आहेत आणि कंपन्सेशन कशा प्रकारे किंवा सॅलरी तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे. पुढे आपण बघूया वॅकन्सीची डिस्ट्रीब्युशन माहिती. आता फक्त महाराष्ट्रासाठी जर बघितला तर तुम्हाला महाराष्ट्रासाठी अप्लाय करण्यासाठी मराठी भाषा किंवा त्या ठिकाणी कोकणी भाषा येणे आवश्यक आहे. हे कंपल्सरी आहे मित्रांनो. जर ही भाषा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे ऑल ओव्हर ज्या 11,000 जागा आहेत त्यामध्ये सर्वात जास्त जागा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये 1,050 जागा या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बँका वाईज या ठिकाणी कोणकोणत्या बँक अवेलेबल आहेत ते पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण सुद्धा अवेलेबल आहे. सो या बेसिसवर जर बघितला तर 1,050 टोटल जागा या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रासाठी भरल्या जात आहेत, ज्यासाठी तुम्हाला मराठी किंवा कोकणी भाषा येणे आवश्यक आहे. हे फार महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही अर्ज करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये अप्लाय करता येणार नाही, कारण त्या ठिकाणची लोकल भाषा तुम्हाला आली पाहिजे. किंबहुना दुसऱ्या स्टेटमधल्या कॅन्डिडेट्सला महाराष्ट्रामध्ये अप्लाय करता येणार नाही आहे, कारण तुम्हाला यापैकी कोणती तरी रिजनल भाषा येणे आवश्यक आहे. हा क्रायटेरिया फार महत्त्वाचा आहे. पुढे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज ऑन 21/8/2026 तुम्हाला काय पाहिजे, डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. थोडक्यात सांगायचं झालं तर एवढीच गोष्ट तुम्हाला फोकस करायची आहे. तुम्ही जर डिग्री असेल तुमच्याकडे किंवा ग्रॅज्युएशन असेल कोणत्या विषयामध्ये तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो लोकल लँग्वेज तुमची प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे, ज्याबाबत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही टेस्ट तुम्हाला पास होणे आवश्यक आहे. हे फार महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला लिहिता बोलता आणि वाचता किंवा अंडरस्टँड करणे लोकल लँग्वेज महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त कॉम्प्युटर लिटरसीचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांनी मागितलं आहे, ज्यामध्ये ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर सिस्टीम मॅन्डेटरी आहे. ज्यामध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री पाहिजे कॉम्प्युटर रिलेटेड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, जी मोस्टली मेजर कॅन्डिडेट्सकडे असतेच. त्यामुळे बेसिक क्वालिफिकेशन कोणतीही पदवी आणि कॉम्प्युटर टायपिंग नाही, मात्र टायपिंगचं मागितलेलं नाही, लिटरसीचं तुम्हाला कॉम्प्युटर येतं, MSc किंवा त्या रिलेटेड असेल सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स डिग्री तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता. सो क्वालिफिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे.
त्यानंतर बघा पुढे एज लिमिट काय असणार आहे, तर एज 20 ते 28 वर्ष एज लिमिट या ठिकाणी मित्रांनो हे ओपनसाठी असणार आहे, ज्यामध्ये SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन, अपंगांना 10 वर्ष रिलॅक्सेशन, एक्स सर्व्हिसमॅन, डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन, विडोज वुमन, डिवोर्स वुमन्स यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो एक्झाम कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे, तर एक्झाममध्ये पहिला प्री एक्झामिनेशन असणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील. आणि जर बघितला मीडियम एक्झामिनेशन तुम्हाला इंग्लिश लँग्वेज असणार आहे इंग्लिश पेपरसाठी, आणि इतर भाषेसाठी तुम्हाला लोकल लँग्वेजमधून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. प्री एक्झाम 100 मार्कांची 100 क्वेश्चनची राहणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला मेन एक्झामिनेशन द्यायची आहे, ज्यामध्ये जी मेन एक्झाम असणार आहे ती जनरल फायनान्स अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाबत अगेन या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये अगेन 160 क्वेश्चन आणि 200 मार्कांची एक्झाम असणार आहे. यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. अर्थात फायनल सिलेक्शनच्या अगोदर तुम्हाला लोकल लँग्वेजची भाषेची तुम्हाला एक्झाम त्या ठिकाणी द्यायची आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर अप्लाय करणार असाल तर व्हर्जन ऑफ टेस्ट तुम्ही बघू शकता, इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी भाषेमधून तुम्ही या एक्झाम मित्रांनो देऊ शकता. प्लस तुम्हाला मराठी किंवा कोकणी भाषा लोकल लँग्वेज त्या ठिकाणी येणे आवश्यक आहे, हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रासाठी मराठी भाषा ही कंपल्सरी आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील पदांसाठी अप्लाय करणार असाल तर तुमची मराठी भाषा ही कंपल्सरी असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. एक्झाम मात्र तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी भाषेमधून देऊ शकता. मात्र तुम्हाला अप्लाय करण्यासाठी मराठी भाषा ही लोकल लँग्वेज तुमची कंपल्सरी त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. हा कॅरेक्टर महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा एक्झामिनेशन सेंटर्स तुम्हाला कुठे कुठे आहेत, तर प्रीसाठी भरपूर एक्झाम सेंटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर इतरही भरपूर एक्झाम सेंटर दिलेले आहेत. जवळपासचे एक्झाम सेंटर तुम्ही चूज करू शकता. मेन एक्झामिनेशन सेंटरसाठी सुद्धा भरपूर एक्झाम सेंटर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सो या बेसिसवर तुम्ही नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. त्यानंतर बघा अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन. IBPSच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. यासाठी फी बघा 850 रुपये ओपन आणि OBC कॅन्डिडेट्सला फी घेतलेली आहे, तर 175 रुपये फॉर्म फी SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमन आणि जे एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेट सेपरेट आहेत त्यांच्यासाठी ही घेतलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी मित्रांनो भरू शकता. यासाठी महत्त्वाचे डेट्स बघून घ्या. 1/8/2026 पासून 21/8/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची ऑक्टोबर 2026 मध्ये होईल. त्यानंतर मेन एक्झामिनेशन तुमची डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे. मार्च 2027 पर्यंत तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी मिळेल. मित्रांनो तुम्हाला 1 वर्षामध्ये नोकरी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही यासाठी तयारी करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ असून नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती या भरतीबाबतची घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.